तुम्हाला आता शिवसेना भवनात जायचं आहे, 12:30 वाजता पोचा. साहेब, ठाकरे बंधू युतीच्या संयुक्त वचननाम्याची आज घोषणा होते आहे. एनसीपी शरद पवार ही तुमच्याबरोबर आहे. शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत. आज शिवसेना भवनामध्ये 12:30 ते 1 ही वेळ ठरलेली आहे. साधारण तर संयुक्त वचननामा 3 पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत. शशिकांत शिंदे येत आहेत. उद्धवजी ते आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील अशा प्रकारचं आहे. आणि त्यानंतर आज काल आपण पाहिलं असेल की उद्धवजीने अनेक शाखांना भेटी दिल्या, सभांबरोबर शाखांना भेटी द्यावं. मग शिवसेना असेल किंवा मनसेच्या शाखा असतील, त्यांना भेटी देऊन कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करावा. शाखा भेटी ही एक छोटी सभाच असते. तर माननीय उद्धवजी आणि राज्य या दोघांनीही हे ठरवलं आहे की जसजसा वेळ मिळेल सभा आणि दौऱ्यांतून त्यानुसार मुंबईतील शाखांना भेटी द्यायच्या. राऊतसाहेब, एक माहिती समोर येते आहे की 12 जानेवारीला महायुतीची सभा शिवाजी पार्कमध्ये होते आहे. ठाकरे बंधूंच्या सभेचं काही नियोजन आहे? कारण आम्ही खरं म्हणजे 11 तारीख मागितली होती, रविवारी. पण जसं बिनविरोधचा घोटाळा आहे, ज्याच्या आधी ससा तो पारधी सत्ता आहे, त्याच्यामुळे आता तारखांचे काय घोळ पालिका प्रशासन, नगरविकास प्रशासन त्यांच्या हातामध्ये आहे. पण आमच्या लोकांनी मग मनसेतर्फे असेल किंवा शिवसेनेतर्फे असेल 11 आणि 12 या दोन्ही दिवशी आम्ही मागणी केलेली आहे शिवतीर्थ. पण आम्हाला खात्री आहे 11 किंवा 12, शक्यतो 12 या दिवशी आम्हाला सभेची परवानगी मिळू शकते. जी 12 जानेवारी ही तारीख महायुतीच्या सभेसाठी हे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की आमची मुंबईमध्ये शिवतीर्थावर सभा होऊ नये. हा एक रडीचा डाव त्यांचा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी जी मागणी करतो आपण की आम्हाला हे मैदान मिळावं, त्या तारखांचे सुद्धा घोळ केलेले आहेत. त्यांच्या हातात सरकार आहे ना. प्रश्न हा आहे की समजा जर 12 तारखेला महायुती सभा होणार असेल तर मग ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होईल ना. एवढी मोठी मुंबई आमची आहे. ती मुंबई काय महायुतीच्या बापाची आहे, बापजाद्यांची आहे का? उपऱ्यांची आहे का? भ्रष्टाचारांची आहे का? मुंबईवर गेल्या 60 वर्षापासून ठाकरेंचंच राज्य आहे, शिवसेनेचंच राज्य आहे जवळजवळ, बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत. एवढी मोठी मुंबई आहे. पण शिवतीर्थाला एक महत्त्व आहे, नक्कीच शिवतीर्थाला एक महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळेच हे महायुतीचे मुंगळे बरं का, जे सत्तेच्या गुळाला चिटकून बसलेले आहेत, त्यांचा तो प्रयत्न आणि डावपेच सुरू आहेत की आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात निर्णय येईल. राऊतसाहेब, मुंबईतील ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवारांचं सगळं आपण एकूण समीकरण बघितलं तर संपूर्ण मुंबईत आश्चर्य व्यक्त होत आहे की जे किरीट सोमय्या, जे उद्धव ठाकरेंचे, संजय राऊतांचे, शिवसेना उभाटाचे कट्टर विरोधक, महाराष्ट्राचे कट्टर विरोधक म्हणून बघितले जातात. किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे कट्टर विरोधक. नील सोमय्या यांच्या समोर शिवसेने उभाटानं उमेदवार दिलेला नाही. एनसीपीला ही जागा सोडली, एनसीपीचा अर्जही बाद ठरलेला. अशा वेळेस नील सोमय्या हे आता तसे बिनविरोध. आपल्याकडे तशी माहिती फार कमी आहे. मुळात किरीट सोमय्या हे फक्त शिवसेनेचे किंवा आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत पूर्णपणे. ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, मराठी द्वेष्टे आहेत. आणि अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसुबे स्पष्ट होत आहेत. किरीट सोमय्यांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्र विरोधी आहेत.
त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता, मराठी सक्तीला, लक्षात घ्या. त्यासाठी ते उषा मेहतांबरोबर कोर्टात गेले होते. इथून सुरुवात करा. महाराष्ट्रातले अनेक मराठी उद्योजक, मराठी राजकारणी यांच्या विरोधात त्याने अमित शहांच्या सांगण्यावरून मोहीम उघडली. त्यातून आम्ही बाहेर पडलो सगळे. आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे भ्रष्टाचारी गेल्यावरती किरीट सोमय्याचं तोंड शिवलं गेलं. आता प्रश्न वॉर्ड क्रमांक 107, बरोबर, मुलुंडचा वॉर्ड क्रमांक 107, जिथे तुम्ही हा प्रश्न विचारलात, जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केला. आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे, आम्हाला ती लढणं गरजेचं आहे, पण आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, आपण सगळे मिळून ती जागा जिंकू. मग शेवटी नाईलाजानं आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला तर उमेदवारी दिली, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचं. पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात 107 वॉर्डसुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला. आता त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध 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 माझ्याविरुद्ध कोणी नाही असे नाचायला लागले. तसं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला. त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे. आणि कालच ते पत्र कुठे आहे, कालच माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्र काल दिलेलं आहे. या आणि आता 107 क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही. त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे. पण लढाई काटेकी होणार, लढाई काटेकी होणार, लक्ष, काटेकी टक्कर होणार. ते बिनविरोध येऊ शकत नाहीत. त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी. आणि आम्हाला खात्री आहे की सगळे महाराष्ट्र हा आपलं राज्य, मुंबई माझी म्हणणारे सर्व भाषिक या महाराष्ट्र देशाविरुद्ध एक होतील आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. अजित पवारांना घेऊन पश्चाताप होत असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणतायत. अजित पवारांना घेण्यापूर्वी आम्ही देवेंद्र फडणवीसांना विचार करा म्हणून सांगितलं होतं, असं देखील कालच्या नाही, एकनाथ शिंदेना घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झाला. ते दाखवत नाहीत, आता लवकरच बोलतील. कारण स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच ते वक्तव्य नगरपालिका निवडणुकीत केलेली आहे. मग अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे. पण दिल्लीतले जे 2 नेते आहेत प्रमुख, त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत, अमित शहा आणि मोदी. पण हे टेम्पररी व्यवस्था, ही तात्पुरती व्यवस्था आहे. पश्चाताप दिल्लीलाही होतो आहे आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची. त्यानंतर मग हा पश्चाताप उघडपणे बाहेर येईल, उद्रेक होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 100% उलथापालथ होईल. आत्ता त्यांचे सगळे लाड पुरवले जात आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलत आहेत आणि तरीही सत्तेत आहे. बरोबर आहे. हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे. तरी ते सत्तेत आहेत आणि ते सांगतायत माझ्यावर 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत, झालेले आहेत. त्यातल्या काही लोकांवर ईडीची कारवाई झालेली आहे, सुरू आहे. तरीही ते आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहेत. पण हे ओझं भविष्यात भारतीय जनता पक्ष फेकून देईल अशी माझी माहिती आहे. तुमचा वचननामा जाहीर झाल्यानंतर भाजपकडनं मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा 30 लाख कोटींचा आरोपपत्र सादर करणार आहे. करू द्या ना,
भारतीय जनता पक्ष म्हणजे काय इंटरनॅशनल न्यायालय आहे का? हां, त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलं तर आरोपी क्रमांक 1 मुंबई लुटणारे, आरोपी क्रमांक 1 अमित शहा, आरोपी क्रमांक 2 गौतम अडाणी, आरोपी क्रमांक 3 एकनाथ शिंदे, ह्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करावे लागतील आम्हाला. मोदींपासून ही मुंबई लुटण्याचं काम कोणी केलं? भ्रष्टाचाराला थारा कोणी दिला? मुंबईतल्या नरेंद्र मोदी अमित शहानी दिला. आम्हाला काय तुम्ही सांगताय? काल महायुतीची सभा झाली, त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींवर अरे टीका करू केली. द्या हो. त्यांचं असं म्हणणं आहे की श्रेय हे ठाकरेंची शिवसेना घेते. एक पालकांची टोळी जी श्रेय घेण्यासाठी कॅम्पेन करत आहे, पर पब्लिक सब जानती है. ते हेही म्हणतात की मराठी महापौर होईल. तुम्ही जे आव्हान दिलं होतं ते म्हणतात की हिंदू आणि महायुती आणि नाही नाही, मग मराठी बोला ना थेट. हिंदू कशाला आणताय मध्ये? मग थेट मराठी का बोलत नाही? मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते आहे? आम्ही बोलतोय मराठी महापौर होईल, मग मध्येच हिंदू कशाला आणताय? हां, मराठी बोला ना. ही मुंबई, हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. आणि हिंदुत्व शिकवू नका. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले. इथे औरंगजेब जन्माला नाही आला, तो गुजरातमध्ये जन्माला आला. तर आम्हाला फडणवीस वगैरे लोकांनी हिंदुत्व शिकवू नये. आणि त्यांच्याबरोबर कोण ते झंपे उभे असतात, एकनाथ शिंदे वगैरे, बरं का, ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काय संबंध आहे त्यांचा हिंदुत्वाशी? हे बूटचाटे दिल्लीचे सगळे. महापालिका Website तयार करण्यात निवडणुकांमध्ये आलेली जे आहे. 66 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, निवडणूक आयोगानं म्हटलं की अजूनपर्यंत त्यावर निर्णय दिलेला नाही. चौकशी होईल, अहवाल सादर होईल आणि त्यावर नंतर निर्णय घेतला. कायदा सांगतो, नियम सांगतो, अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका आता होऊ शकत नाहीत. कारण EVMवरती अजून एक बटन असतं, नोटा. ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे आणि तो एक उमेदवार आहे नोटा म्हणून. ते रिंगणामध्ये आहेत ना लोक. रिंगणामध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे, जो कायद्यानं त्याला तिथे उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्या नोटाला बरेच अधिकार आहेत. निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते. 21 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले होते. बरोबर आहे ना? तेव्हा हे काय काय सांगतायत? निवडणूक आयोगानं अहवाल कसला मागवला आहे? कसले अहवाल मागवते निवडणूक आयोग? यांना सांगा, हे तुमचे आहेत ना नगरी विकास खात्याचे मंत्री, कायदा शिका. त्यांना सांगा रात्र शाळेत जा किंवा प्रौढ शाळेत जा, पण शाळेत जा. आतापर्यंत तुम्हाला जे काय थोडंफार साक्षरता आहे ती शिवसेनेमुळे आमच्या. तुम्ही शिकलाय. तुम्ही कोण होता? पण कल्याण किंवा डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांनी जी नाट्यमयरित्या अचानक नाट्यमयरित्या नाही. माघार घेतली, त्याची पक्षांतर्गत काही चौकशी झाली आहे का? होय हे ना. नेमकं कशातून घडलंय? कशात 40 आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली. तिकडे 50 कोटी ते 5 कोटी, बरं का. तिथे 50 कोटी आहे, 50 खोके ते 5 खोके. जळगावला 50 लाख, काही ठिकाणी लाखात लहान महानगरपालिकांमध्ये, काही ठिकाणी एका खोक्यात. पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे. पण तेवढं सोपं नाही निवडणुका होणार. राहुल नार्वेकरांवर अद्याप कारवाई